नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, माझा अनुभव सांगतो। LIC ऑफ इंडियामध्ये मी 25 वर्षापासून काम करतोय। बरेच व्यक्ती पॉलिसी घ्या म्हणले की घेत नाहीत आणि त्यांना प्रॉब्लेम आला की आमच्या मागे लागतात। मित्रांनो, आम्ही प्रतिनिधी आहे इन्शुरन्स कंपनीचे, आमच्या हातात काही नसतं मित्रांनो, परंतु तुम्हाला ज्यावेळेस आम्ही पॉलिसी घ्या म्हणतो त्यावेळेस तुम्ही पात्र असतात आणि ज्यावेळेस तुम्ही मागता त्यावेळेस तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आलेला असतो। मग प्रॉब्लेम आल्यानंतर कुठल्याही इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी मिळत नाही आणि जरी पॉलिसी काढली काही खोटं नाटं बोलून तरी त्याचा बेनिफिट मिळत नाही मित्रांनो। आता असे कित्येक उदाहरणं घडत आहेत मित्रांनो। मेडिक्लेमच्या बाबतीत, LICच्या बाबतीत बरेच लोक ज्या माणसाची पॉलिसी होऊ शकत नाही त्याची पॉलिसी घेण्यासाठी आम्हाला सांगतात। आणि काय होतं, हे काय असतं, प्रॉब्लेम कधी आल्यानंतर ह्यांना महत्त्व कळतं त्याचं। मित्रांनो, असं करू नका। ज्याला मिळते त्याची पॉलिसी घ्या, ज्याला मिळते त्याला काही करू शकत नाही आपण। आता मेडिक्लेमच्या पॉलिसीच्या पण बाबतीत असंच आहे, रिन्यू वेळेत करत नाहीत आणि पुन्हा प्रॉब्लेम आल्यानंतर म्हणतात काहीतरी करा। मित्रांनो, चूक आपण करायची आणि दुसऱ्याला खोटं नाटक करायला लावायचं ही चुकीचं आहे ना। आपण चूकच करू नका ना, त्यासाठी तर आम्ही व्हिडिओ पाठवतो ना एवढे। मित्रांनो, चुकीला माफी नसते, सजा भोगावी लागते। रामायण महाभारतापासून आपण पाहिले। त्याच्यासाठी काय करायचं, आपण सर्वप्रथम आपलं उत्पन्न आले की पहिलं LICची पॉलिसी स्ट्रॉंग घ्यायची आणि मेडिक्लेम पण दोन्ही कॉन्ट्रॅक्ट करा। हे सध्याच्या कलियुगामध्ये तुम्हाला ही मोठी हत्यार आहेत। जसं सीमेवरच्या जवानाला ट्रेनिंग दिलेलं असतं आणि तरुण असतो आणि कॉन्फिडन्स पण असतो आणि शक्ती पण असते आणि सीमेवर जर बसवलं तर त्याला हत्यारं नाही दिले, रायफल नाही दिले, बंदूक नाही दिले तर तो काय होईल। सगळं एवढं असून काही कामाचं आहे का? इन्स्ट्रुमेंट महत्त्वाचं आहे मित्रांनो, हत्यार। तसं आता सध्या लढण्यासाठी हत्यार दोन आहेत, LIC ऑफ इंडियाची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी। हे तुमचं नुकसान भरून काढण्यासाठी केलेले करार आहेत आणि फक्त प्रॉफिट दिलेलं आहे। फक्त आज आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही म्हणून आपण सगळे खर्च करतो आणि सगळं उत्पन्न संपतं। आणि बरेच लोक आहेत 3 लाखाचे मेडिक्लेम काय कामाचे आहे मला सांगा। मोठा आजार झाला तर 10-20 लाख रुपये कुठून आणणार? म्हणजे काय होतं, अपूर्ण काम केल्यावर अर्धवट कामाला काही किंमत असते का? जो माणूस अर्धवट शिकतात बघा, त्यांना नोकऱ्या तर लागतात का? त्यांना गेटवर तर उभा केलं जातं का? मित्रांनो, एकतर काय होतं, ते घेतलेल्या ज्ञानाचा सुद्धा काही फायदा होत नाही, जसं त्या पॉलिसीचा फायदा काहीच होत नाही। आता पॉलिसी 3 लाखाची आणि मेडिकलचा खर्च 5 लाख रुपये, म्हणजे 2 लाख रुपये खिशातनं भरले ना। मग प्रीमियम 2 लाखासाठी किती भरावा लागला असता? प्रीमियम 2000 रुपये, म्हणजे 2000च्या बदल्यात 2 लाख रुपयाचं लॉस। आणि बरं हे झालं, पुन्हा तुम्हाला पॉलिसीच मिळत नाही। पॉलिसी कधीही घेता येत नाही मित्रांनो। त्यासाठी निरोगी प्रकृती असेल, वय आपलं कमी असेल तरच मोठी पॉलिसी करून घ्या, LIC ऑफ इंडियाची आणि मेडिक्लेमची। हे पॉलिसी घेण्यासाठी लगेच फोन करा। माझा मोबाईल नंबर 9890468671। फोन करा आणि पॉलिसी घ्या। ओके।